नमस्कार मंडळी, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की पिहू जीवाला मोबाईल दाखवते आणि बोलते, दादा 16 तारखेची रील ही आपली व्हायरल झालेली आहे. तेव्हा जीवा देखील पाहू लागतो. तेव्हा त्याच्या लक्षात येते की लोकांनी खूपच कमेंट्स केलेल्या असतात आणि अतिशय घाणेरड्या कमेंट्स केलेल्या असतात. त्या कमेंट्स वाचून जीवाला अतिशय चिंता वाटू लागते आणि त्यावेळेस मानानी बोलते, जेव्हा त्या कमेंट्स वाचू नको आणि त्यामध्ये दीर आणि भावजाईच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केलेले असतात. त्यानंतर आपण पाहतो काही पत्रकार हे पार्थला प्रश्न विचारण्यासाठी त्याच्या घरी येतात आणि त्याला विचारतात की तुमच्या भावाचे तुमच्या बायकोशी अफेअर असल्याचे समजल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे. घरामध्ये एवढं सर्व महाभारत घडून देखील तुम्ही आणखीन एका छताखाली कसे राहतात, असे पत्रकार प्रश्न विचारतात. तेव्हा पार्थ अतिशय गोंधळून गेलेला असतो. तर तिकडे आपण पाहतो की काही महिला मंडळाचा मोर्चा देखील काव्याच्या घरी आलेला असतो आणि सर्वजण हे काव्याच्या नावाने घोषणा देऊ लागतात आणि सर्व महिला ह्या काव्याला प्रश्न विचारू लागतात की तू दीर आणि भावजाईच्या नात्याला कलंक लावलेला आहेस. आपल्या दीरासोबत अफेअर करताना तुला थोडी सगट लाज वाटली नाही का? असे अनेक प्रश्न त्या महिला तिला विचारू लागतात आणि एक महिला बोलते, तुम्ही असल्या चारित्र्यहीन बाईशी बोलत काय बसला आहात? तिच्या तोंडाला काळे फासा. आणि काही महिला तिच्या तोंडाला काळे फासण्यासाठी पुढे येऊ लागतात आणि तिच्या तोंडाला काळे फासतात. तेव्हा त्या ठिकाणी नंदिनी येते व त्या महिलेचा हात पकडते आणि त्यावेळेस काव्य, नंदिनी आणि घरातील सर्वजण हे अतिशय घाबरलेले असतात. आता पुढील येणाऱ्या भागामध्ये नंदिनी कशा प्रकारे काव्याचे रक्षण करणार हे पाहणं खूपच मजेदार ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.